नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या वन डे पिकनिक स्पॉट आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाला. त्या ठिकाणाचं नाव आहे हर्षी ॲडव्हेंचर पार्क. हर्षी ॲडव्हेंचर पार्क हे पुण्यापासून 45 किलोमीटर आणि PCMCपासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे. हर्षीकडे जात असताना रस्त्यामध्ये आपल्याला सुंदर अशी मुळा नदी दिसते. PCMCमधून हर्षीकडे जात असताना आपल्याला घोटावडे गावातून जावं लागतं. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला सत्यसाई पांडुरंग क्षेत्र अशी कमान लागते व या कमानीमधूनच पुढे आल्यावरती छोटासा एक घाट रस्ता आहे. हर्षीला पोहोचल्यानंतर पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे. या ठिकाणी पार्किंग फ्री आहे, कुठलेही चार्जेस घेतले जात नाहीत. हर्षी येथील प्रमुख आकर्षण म्हणजे संत दर्शन म्युझियम आहे. या ठिकाणी अखंड भारतातील साधू संत व देवी देवतांच्या जीवनाबद्दल दाखवले गेले आहे. संत दर्शन म्युझियममध्ये प्रवेशासाठी मोठ्या माणसांसाठी 200 रुपये आणि लहान मुलांसाठी 100 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं. म्युझियमच्या एंट्रन्सला वारकरी संप्रदायाचं वर्णन आणि दुसऱ्या कलाकृती दाखवण्यात आलेल्या आहेत. म्युझियममध्ये प्रवेश करताना वर आपल्याला पांडुरंगांची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. म्युझियममध्ये प्रवेश करताना वॉटर स्प्रिंकलर्स लावलेले आहेत, त्यामधून आपल्याला जावं लागतं. म्युझियमच्या प्रवेशद्वारापाशी सबका मालिक एक, साईराम आणि मातीच्या भांड्यांमध्ये ठेवलेले नॅचरल कलर्स आपल्याला बघायला मिळतात. या कलाकृतीकडे बघितल्यानंतर आपल्याला साईबाबांचं वाक्य आठवतं, सबका मालिक एक. येथून पुढे आपल्याला ह्या एंट्रन्समधून गुहेमध्ये जायचं आहे. याच ठिकाणापासून संत दर्शनाची सुरुवात होते. गुहेमध्ये प्रवेश करताच प्रथम आपल्याला गणपतींचं दर्शन होतं. गणपतींचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आपल्याला एक छोटासा धबधबा दिसतो. त्या धबधब्याच्या मागे आपल्याला त्रिमूर्तींचं दर्शन होतं. गुहेमधून बाहेर येताच आपल्याला नंदी महाराज आणि भगवान शिवपार्वतींचं दर्शन होतं.
शिवपार्वतींचं दर्शन झाल्यावर संत दर्शनाची सुरुवात होते. गुहेमध्ये प्रवेश करताच ह्या देखाव्यामध्ये आपल्याला भक्त पुंडलिक भगवंतांना विटेवर थांबण्यासाठी सांगतायत असं दिसतंय. थोडं पुढे आल्यावर आपल्याला पांडुरंगांचं दर्शन होतं व पंढरपूरच्या वारीचं वर्णन केलेला देखावा बघायला मिळतो. थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अखंड भारतातील महापुरुषांच्या व संतांच्या प्रतिमा बघायला मिळतात. संत दर्शन करून बाहेर आल्यावर आपल्याला साईबाबांची एक मोठी मूर्ती दिसते. ठिकाणी भिंतींवरती देवी देवतांच्या प्रतिमा दाखवण्यात आलेल्या आहेत. थोडं पुढे आल्यानंतर या देखाव्यामध्ये आपल्याला सत्यसाईंचं दर्शन होतं. गुहेमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला एक आर्टिफिशियल धबधबा दिसतो. हा एक चांगला सेल्फी पॉइंट आहे. धबधब्यापासून पुढे आल्यानंतर लहान मुलांचे आवडते कॅरेक्टर मोटू पतलू, पिकाशू, पॉकीमॅन, सुपरमॅन वगैरे आपल्याला दिसतात. याच ठिकाणी असलेली श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. संत दर्शन करून बाहेर आल्यानंतर म्युझियमच्या समोरच स्नॅक सेंटर व हॉटेल्स अवेलेबल आहेत. संत दर्शनपासून पुढे पार्किंगकडे जात असताना ॲडव्हेंचर पार्क आणि बोटिंग पार्क आहे. या ठिकाणी झिप लाईनिंग आणि स्काय सायकलिंग
ह्या प्रमुख ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत. या ठिकाणी ॲडव्हेंचर पार्कमध्ये प्रत्येक वयोगटासाठी ॲक्टिव्हिटीज आहेत. समोर आपल्याला रोप क्लाइम्बिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज दिसत आहेत. ह्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटी करण्याअगोदरच आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. हे समोर आपल्याला तिकीटचं रेट कार्ड दिसत आहे. ह्या ठिकाणी भरपूर अशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत. हे ठिकाण पुण्यापासून खूपच जवळ आहे आणि वन डे ट्रिपसाठी एक उत्तम पर्याय आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.